नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। युवा मतदार आहात तुम्ही, किती मतदान करताय? किती वेळ? आम्ही हे आता चौथं मतदान आहे आमचं. बरं, तुम्हाला कसा नगरसेवक हवा आहे? आम्हाला गणेश भाऊ सारखा नगरसेवक पाहिजे, कारण की गणेश भाऊने जे केलेले, समजा आमच्या दुःखात सुखात सगळ्या गोष्टीमध्ये गणेश भाऊ आमच्यासाठी 100% उभे। म्हणजे एक फोन केला, आम्ही आमच्या नगरसेवकाला पण फोन केला, पण नगरसेवकाने जे येतं आमचा फोन टाळला। गणेश भाऊला आम्ही हक्काने फोन केला की भाऊ तुम्ही आम्हाला वेळ द्या, तर त्यांनी 0 मिनिटात आमचं काम पण सॉल्व्ह केलं। माझा दवाखान्याचा प्रॉब्लेम होता, त्या टायमामध्ये गणेश भाऊला फोन केला, त्यांनी 100% मदत केली आणि आर्थिक मदत पण केली। तर त्याच्यामुळे आम्हाला गणेश भाऊ हे खंबीरपणे आम्हाला असं वाटतं की गणेश भाऊ आमचे, तर ते आमच्या पाठीशी राहाव आणि तेच नगरसेवक व्हाव अशी आमची इच्छा आहे। गणेश भाऊ अंगारे, माझं नाव गणेश सुभाषराव साळुंखे, प्रभाग 7। आपल्या प्रभागामध्ये खूप अशा समस्या आहे, आपण जर निवडून आले तर कोणत्या समस्या सोडवणार? 100% समस्या तर अनेक आहे, समस्या अनेक आहे। मला निवडून आल्यानंतर सर्वात पहिले ना महिला सुरक्षतेचा विषय आहे। त्याचप्रमाणे आजचा जो विषय आहे तो खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रश्न आहे। पाणी आहे, ड्रेनेज लाईन आहे, रस्त्यावरचे पथदिवे आहे, या भरपूर म्हणजे अशा अनेक समस्या आहे प्रभागामध्ये, त्या मला सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे। महानगरपालिकेच्या शिक्षणाच्या बाबतीत म्हणलं तर खूप शाळा बंद होत आहे, त्या खासगी लोकांच्या घशात जात आहेत, तर याच्यासाठी काही करणार का आपण? 100% माझ्या प्रभागात माझी एक महानगरपालिकेमध्ये इथं बैरामपडेलच्या बॅक साईडला एक मनप्पा शाळा होती, तर ती बंद करून त्यांनी खासगी तिथं शाळा ओपन केली आहे। तर असं नाही घडलं पाहिजे। मी 100% महानगरपालिकेच्या वतीने आणि मी माझ्या स्वतःच्या खर्चातून, समजा मी जर उद्या जर झालो तर माझ्या स्वतःच्या निधीतून मी महानगरपालिकेची एक शाळा उपलब्ध करेन। काही इतर पक्षांच्या याच्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये शिवनेरी कॉलनीचा नाव वगळण्यात आलं आणि ते सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, त्याकडे तुम्ही कसं बघता? कसं आहे माहिती का, प्रत्येकाला त्याचं पडलेलं आहे। म्हणजे आज जे माझे जे विरोधात जे आहे ना, तर ते 20-20 वर्ष त्यांनी आता ती जे त्यांनी सत्ता भोगलेली आहे, तर त्यांना त्या गोष्टीची म्हणजे त्यांना आहे ना त्या गोष्टीशी काही घेणं नाही। आपल्या प्रभागात कोणता वार्ड आहे, आपल्या प्रभागात काही शास्त्रीनगर आहे, काही शिवनेरी कॉलनी आहे, काही रशीदपुरा आता ग्रीन पट्टा काही आला आहे। म्हणजे प्रभागामध्ये टोटल 38,000 लोकसंख्येचा प्रभाग झाला आहे, तर तो त्यांनी पूर्ण घेतलाच पाहिजे 100%। कारण तुम्ही ज्या प्रभागातून निवडून येत आहे ना, तर त्या अलवर त्या प्रभागातलं पूर्ण तुम्ही ते तिथलं एकदा बसून त्या तिथं घेतलेच पाहिजे की या प्रभागातून आपल्याला किती मतदान आहे, आणि सर्व प्रभागाचं नाव घेऊन, कारण त्या प्रभागातले लोक आपल्याकडे एक आशाने बघतायत, तर आपण त्या प्रभागाचं नाव घेतलंच पाहिजे 100%। मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार? मतदाराला एवढंच आवाहन करणार आहे की ज्यावेळेस तुम्ही एखादा मोबाईल घ्यायला जाता बाजारामध्ये, तर आपण तेव्हा तो मोबाईलची जेव्हा आपण 4 मोबाईल बघतो, नोकिया छान आहे की सॅमसंग छान आहे, किंवा म्हणजे भरपूर आपण कंपनी सर्च करतो, त्यावेळेस जसा मोबाईल घेताना आपण जो असं सर्च करून जो मोबाईल घेतो ना, त्यावेळेस मतदाराला एवढंच आव्हान राहील की मतदार जो तुम्ही मतदान करताय, तो समोरचा उमेदवार तो त्याचं चारित्र्य बघा, तो कसा आहे, आपल्याला तो 24 तास तो उपलब्ध राहील का, आपला काही हॉस्पिटल इश्यू राहील किंवा एखादा पोलीस स्टेशन आहे, ऍक्सिडेंट इश्यू आहे, तो आपल्यासाठी अर्ध्या रात्री उभा राहील का, आपल्या दुःखात सुखात तो येईल का, असं त्यांनी तो विचार करूनच, सर्व विचार करून त्यांनी ते मतदान केलं पाहिजे। आपल्या प्रभागामध्ये आपल्यासोबत आपल्या पक्षासोबत कोण कोण उमेदवार उभे आहेत? कोणते उमेदवार? नाही, माझ्या पॅनल मध्ये मी एकटाच आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून मी स्वतः एकटाच आहे ड मध्ये। तुमची निशाणी? तुतारी वाजवणारा माणूस। आणि तुमची लढत कोणासोबत राहणार आहे? माझी लढत हे म्हणजे आज जे 20-20 वर्ष जे सत्तेत आहे, आणि आज मी जे वार्डामध्ये जे मतदान मागण्यासाठी मी जर जातोय नागरिकाकडे, जनतेकडे, तर जनता त्यांना तरसलेली की त्यांना आम्ही 20-20 वर्ष दिले, ते फक्त इलेक्शन आले की फक्त हात जोडायला येते, पाय पडायला येते, पुन्हा येत नाही। तर असं भरपूर जनतेचं म्हणणं आहे की नवीन चेहरा पाहिजे, युथ चेहरा पाहिजे। एक शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही एक नवयुवक उमेदवार आहात, युवक हा खूप व्यसनाच्या अधीन चाललेला आहे, याच्यावर काही पाबंद आणणार का आपण? 100% आलंच पाहिजे।
आणि पावबंद असं आलं पाहिजे की जे आज आता जे एखाद्या कोपऱ्यामध्ये जर जे एखादा मुलगा म्हणजे जे व्यसनाच्या आहारी गेला आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला आहे ना, म्हणजे त्याच्यावर नुसतं आपण गुन्हे दाखल करून त्याला पोलीस स्टेशनला टाकलं तर तो उद्या अजून मोठा गुंडा बनेल. बरोबर आहे. तर आपल्याला ते नाही करता त्या मुलाला जर व्यवस्थित पटवून समजून सांगितलं, त्याला आपण जर काही रोजगार देण्याचा प्रयत्न जर केला, तर मी माझ्या माध्यमातून जर उद्या जर नगरसेवक जर झालो तर मी 700 ते 800 मुलांना रोजगार देण्याची मी हमी घेतलीच आहे स्वतः.